अगं कसं आहे माहिती ऑफिसमध्ये नवीन आहेस ना ते मला हळूहळू गोष्टी कळतील. आपण नंतर कॉफी शॉपला जाऊ, मस्त कॉफी पिऊ ठीक आहे. आणि मग धमाल करू. कसं आहे? घाटपांडे. हा बोल ना. हं. हा साहेब. वेळ मिळाल तर आत या. हो साहेब. पारा चढलेला दिसतोय, थंड करून येतो. नाही तुम्ही बसा, रोजच आहे होते. मे कम इन सर? हं. साहेब मला बोलवलं? डोकं दुखतंय का? मला सांगा घाटपांडे, टेंडर काल तुम्ही टाईप केलं, हो साहेब. ते कुठे लीक झालं नाही एवढं मला सांगा. साहेब तुम्ही बरोबर आहे साहेब, तुम्ही माझ्यावर संशय घेऊ शकता कारण तुम्ही साहेब, आम्ही नोकर आणि इथं मी इतकी वर्ष कमीत कमी पेमेंट मध्ये इमानदारीत कुत्र्यासारखं मरमर काम करत राहिलो ना, तुम्ही संशय घेऊ शकता. पण साहेब राहता राहिला प्रश्न कोटेशनचा, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी टेंडर भरलेलं आहे आणि ते लीक करणं मला झेपणार आहे का साहेब? तुम्ही माझ्या अवनविवश होऊ नका. मला माहिती तुम्हाला नाही झेपणार. घाटपांडे चिडले. घाटपांडे साहेब, अहो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अहो या ऑफिस मध्ये एकमेव इमानदार माणूस जर कोणी असेल तर ते आहेत घाटपांडे साहेब. कोण मी इमानी? काय म्हणाल? फोन वाजतोय साहेब. हं? फोन फोन. हॅलो, कोण? कॉन्ट्रॅक्ट मिळालं का रे पांढऱ्या? अरे काय रे तुझी दशा, फक्त 10 पैशांनी. तुला कसं कळलं? इकडे तुझे पण बाप बसलेत पांढऱ्या. तू त्या पांडेला पैसे देऊ शकतोस, तसेच तुझ्या ऑफिसातला माणूसही पैसे घेऊ शकतो ना. म्हणजे जशास तसे पांढऱ्यास ठोसे. तुझं पुढे बघ मी काय करतो पांढऱ्या. चल ठेव फोन. मी आय कमिन सर? हो हो ये. अविनाश, तू अजून गेला नाहीस? नाही, थोडी फाईल कंप्लीट करायची होती म्हणून थांबलो होतो. साहेब टेन्शनमध्ये दिसतं, काही प्रॉब्लेम? हो अरे प्रॉब्लेमच आहे. त्या शर्मानं सिमेंट टेस्टिंगची फाईल अजून पूर्ण केली नाही. उद्या मीटिंगला लागणार आहे ती. तुमची काही हरकत नसेल तर मी पूर्ण करून देऊ का? एवढ्या कमी वेळात शक्य आहे? प्रयत्न तर करतो. ओके, गो अहेड. आमची पत्रकार राधा परांजपे यांच्या ताज्या बातमीनुसार कन्स्ट्रक्शन वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध बिल्डर राघव पांढरे यांचा भेसळ प्रकरणात हात. पोलिसांनी त्यांच्या सिव्हिल साइट्स व अर्धवट स्थितीत असलेल्या बिल्डिंग्स यांना सील ठोकले असून तपास कार्याला अधिक गती देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने पोलिसांना दिले आहेत. या संपूर्ण तपास कार्यात इन्स्पेक्टर काकडे, कॉन्स्टेबल बिटकर यांनी मोलाचे काम केले आहे. पप्पा, हे काय दाखवतायत? म्हणजे ही बातमी खरी आहे? तुम्ही भेसळ करता, इलिगल बांधकाम करता? बोला ना पप्पा, तुम्ही गप्प का? अगे हे काय खरं नाहीये. काय खरं नाही मी तुला सांगतो. हे पेपरवाले आणि मीडियावाले एक नंबरचे चोर माझ्यावर जळतात सगळे. म्हणून वाटेल ते दाखवतात, वाटेल ते छापतात. सोडणार नाही मी ना. मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार यांच्यावर. खरं सांगतोय मी. वाटलं तुझ्या आईला विचार. सुनंदा सांग, सांग तिला, सांग. बेटा, तुझ्या पप्पांवर विश्वास नाही? हो, पूर्ण विश्वास आहे. माझे पप्पा असं कधीच करू शकत नाहीत. संपला विषय. या फालतू गोष्टींकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. उत्तम कॉलेजमध्ये जायचं, उत्तम शिकायचं आणि उत्तम मित्र मैत्रिणींबरोबर एन्जॉय करायचा. काय कॉलेज आहे का नाही आज तुला? आहे ना. आहे ना? आणि नुसती बसून आहेस तू? चल 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 चल, मी वाटे सोडतो तुला. चल चल, घे घे घे, कमान कमान कमान. शाबास. साहेब, मी चुकलो, प्लीज माझा ऐका. तुझ्यासारख्या माणसाला माझ्या फर्म मध्ये अजिबात जागा नाही. लेकिन गेट लॉस्ट, गेट लॉस्ट. अविनाश, राघव माझा सख्खा भाऊ असूनही माझ्याशी असं वागला. माझ्याच माणसांचा वापर माझ्या विरुद्ध. साहेब, माणसं वाईट नसतात, वृत्ती वाईट असते. राघव सारख्या वृत्तीची माणसं कधीच कुणाची नसतात.
त्यांना माणुसकी नाती ही कधी कळतच नाही. त्यांना फक्त कळतो पैसा, बिझनेस, आणि त्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. म्हणजे माझा पूर्वीचा राघव दादा मला कधीच मिळणार नाही. मिळेल, पण त्यासाठी राघवची वृत्ती नष्ट व्हायला हवी. ती कशी? त्याचा काळा पैसा, त्याचे इलिगल्स धंदे हे बंद व्हायला हवेत. आणि तुम्ही जर मदत केली तरच ते शक्य आहे. अविनाश, असं होणार असेल तर मी तुझ्या बरोबर आहे. क्षणाक्षणाला तुमची आठवण येते. या चंद्रामध्ये आजही तुमचा चेहरा पाहतीये. तुम्ही कधी परत येणार आहात? या चंद्राच्या प्रतिबिंबात तुमचा चेहरा पाहून असं किती दिवस जगायचं मी? काय बघता त्या चंद्रामध्ये? तुझा चेहरा. पण मी तर इथंच आहे, तुमच्या बाजूला. तू आता आलीस ना, म्हणून त्याआधी तुझा चेहरा बघत होतो. मी तर समज मी कधी तुझ्यापासून दूर गेलो. अशा वेळी विराच्या गोष्टी नकोत. अगं, मी समज म्हणालो. जेव्हा तू एकटी असशील ना, तेव्हा या चंद्राकडे बघ. माझा चेहरा दिसेल. क्षणभर असं समज तू एकटी आहेस, आणि बघ आता चंद्राकडे. अगं बघ ना. नाही, मी नाही पाहणार त्या चंद्राकडे. आणि तुम्ही त्या विराच्या गोष्टी करूच नका. मला नाही सहन होणार तुमचा विरह. तुम्ही नेहमी असेच राहा माझ्या नजरेसमोर, नेहमी. परत या ना. मी नाही जगू शकत आहे तुमच्याशिवाय. या ना परत. दादा, हव्याची खूप आठवण येते रे. कुठे राहत असेल, काय करत असेल? लय दिवस झाले रे जाऊन त्याला. अरे आता वय झालं रे आमचं. एकदा डोळे भरून पाहावंसं वाटतं रे त्याला. त्या पोरीकडे सुद्धा बघवत नाही रे. तुझं तो ऐकतो ना. तुझा जा त्याला मुंबईवरनं घेऊन ये. खडसव त्याला. अहो तर पाय धर त्याचे. त्याला म्हणव तुझा राग माझ्यावर आहे ना, मग त्या बायका पोरांवर राग कशाला काढतोस? एकदा डोळे मिठाची हत्याला बघू दे रे मला. जा घेऊन ये त्याला, जा. या म्हाताऱ्याचं एवढं काम करशील ना रे? दादा, तुम्ही बोलताय तर उद्याच जातो मी मुंबईला. तुम्ही काळजी करू नका. बघतो त्या हव्या करत. चला, तुम्ही घरी चला. गाड्या यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. एक काम करतो, टॅक्सी थांबव. हा, टॅक्सी. इथे ICU कुठे? मावशी, तुम्ही उठू नका. डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय. झोपा. आता कसला आराम होणार? पाणी. अविनाश, आई, तू
म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? हो, चांगलंच. आई 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 कसं वाटतंय तुला? सगळे नशिबाचे खेळ आहेत ग पोरी. तुझा मुंबईत पत्ता शोधता शोधता डोळ्यावर झापड आली आणि गाडीला धडकले. हा मुलगा नसता ना तर तुझ्या आईचं काही खरं नव्हतं बघ पोरी. ह्याचे खूप उपकार आहेत ग आपल्यावर. हो मावशी, माझे कसले उपकार मानता? उपकार तुमच्या मुलीचेच आहेत माझ्यावर. तिच्याचमुळे या मुंबईत मी आलो. तिने चांगलंच कामाला लावलं. म्हणजे एकाच ऑफिसमध्ये काम करतात ना, म्हणून तो असं म्हणाला. आपण निघूया. तुम्ही आराम करा, आम्ही निघतो. बरीच कामं बाकी आहेत. बरेच हिशेब चुकते करायचे आहेत. चल येतो. रेश्मा, अगं ए रेश्मा. आई अगं काय आबाळ करून घेतलीस पोरी. किती वाळलीस. मुंबईत गेल्यापासून फार बदललीस तू. पैसे कमवायच्या नादात स्वतःला आईला पण विसरलीस. हे बघ पोरी, खूप पैसे कमवलेस आतापर्यंत. आता आपल्या गावाकडे सगळं छान चाललंय. तुझ्या जीवाची फरफट थांबव ग आता पोरी. मला आता तुझा संसार बघायचा आहे. नातवंड अंगा खांद्यावर वाढवायची आहेत. मग मी शांतपणे मरायला मोकळी. पोरी पोरी चल ग आता गावाकडे. हो ग आई, मी पण खूप थकली आहे. पैसे कमवण्याच्या नादामध्ये तुझ्या स्वप्नांचा कधी विचारच नाही केला. पण आई, ही सगळी स्वप्न मला तुझ्या कुशीत शिरून बघायची आहेत आणि शांत निजायचंय. किती चेहरे घेऊन फिरणारच या जगात. कुठला चेहरा शोधतीयस? प्रियसीचा, मुलीचा, की त्या अल्लड अवखळ रेशमाचा? तू लोकांना तुझं शरीर नाही भोगू दिलं, पण आत्मा तो तर सगळ्यांनीच भोगलाय. अगं आठवते तुला ती गावाकडची आई, तिने पाहिलेली स्वप्न? पण तुझं हे रूप तिला कळलं तर काय होईल तिच्या स्वप्नांचं? रेश्मा, अगं काय दोष होता त्या अविनाशचा? त्याने तर तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं, पण तू तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आणि आता तू कितीही शोधलंस ना तरी तुला ती खरी रेश्मा कधीही मिळणार नाही. पण तू इथे कसा? काय नाही, त्या घाटपांड्याकडनं तुझा पत्ता घेतला ना आलो. बाकी काय, लोकांचा जीव गेला तर तुला काय त्याचा? का घरी सगळे बरे आहेत. वहिनी रोज वाट बघते तुझी. तुझ्या पोरीच्या चेहऱ्यावरचा हसूच गायब झालाय बघ. ते दादा पण कोणाशी बोलत नाही, वाहिले वाहिलेच राहतात. तरी बी सगळे बरे आहेत. गोप्या, दादांना सांभाळ. अरे मी नसलो म्हणून काय झालं? त्यांचा दुसरा मुलगा त्यांच्या जवळ आहे ना. मी येईन, लवकर येईन. खरंच माझ्या पोरीची, गुड्डीची शपथ. ये लवकर घरी ये. अविनाश, आता काय लुबाडायला आलीस?
मला तर आयुष्यातून उठवलंस ना. अविनाश, आयुष्यातून तर मी उठले, मुंबईत आले. राघवकडे काम करता करता समीर वर्माचं प्रेम जडलं. सुखी संसाराची आम्ही स्वप्न पाहिली. पण एका रात्री पार्टीत त्याने राघवच्या सांगण्यावरून माझ्या ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि नको त्या अवस्थेत माझे फोटो काढले. आणि राघव मला ब्लॅकमेल करून माझा वापर त्याच्या बिझनेससाठी करायला लागला. एकीकडे समीर त्याला डोईजड झाला म्हणून त्याने त्याचा काटा काढला. आणि हे सगळं माझ्या आईला कळू नये म्हणून तो जसा सांगत गेला तसं मी वागत गेले. अविनाश माझा नाईलाज होता. मला माफ करा, माझी चूक झाली, मला माफ करा. माझ्यावर विश्वास ठेव. आपण तुझे फोटोग्राफ्स आणि निगेटिव्ह परत मिळवू. जे माझ्या बाबतीत घडलं ते तुझ्या किंवा पुन्हा इतर कुणाच्याही बाबतीत आता घडू देणार नाही. हां घ्या. हां हे घ्या. थँक्यू. हे बघा, पांढरे हा स्त्री लंपट माणूस आहे आणि त्याचाच फायदा आपण उचलायचा. रेश्मा, तू उद्या आहे ना पांढरेला ऑफिसमध्ये भेट. त्यानंतर मी आणि घाट्या पांढरेच्या मुलीला बागेतच भेटतो. मग पुढचं सगळं प्लॅन प्रमाणे जाऊ. कळलं सगळ्यांना? नाही, मी काय म्हणतो, आपण दोघं जाण्यापेक्षा शालक आणि मी दोघं कॉलेजला जातो ना. कशाला तिथे जाऊन काही द्वंद्व गीतं गायची आहेत का? लावट के आजा मेरे मी, तो सांगतो तसं करा ना. कळलं ना सगळ्यांना? ओके ओके. माझा तुमच्या बोलण्यावर विश्वास नाहीये. माझे बाबा असं नाहीतच. तुझे पप्पा कसे आहेत ते मलाच माहित आहे. खोटं बोलताय तुम्ही. आम्ही कशाला खोटं बोलू? मला काही एक ऐकायचं नाहीये. आय एम सॉरी, म्हणजे मला तुला दुखवायचं नाहीये, पण ही वेळ तुझ्या पप्पांनीच आमच्यावर आणली आहे. उद्या सकाळी 10 वाजता या पत्त्यावर ये. तुला खरं काय ते कळेल. एवढं हसायला काय झालं? काय हसू नको तर काय करू? कशाला निगेटिव्ह झाले फोटोग्राफ्स? का? मलाही माझं आयुष्य आहे, मलाही माझा संसार करायचा आहे. वाव, हे काय तर नवीन आहे. बरं वाटलं, पण त्यात माझा काय फायदा? म्हणजे रेश्माबाई, इस हात दे उस हात ले. तुम्हाला काय म्हणायचंय माझ्या लक्षात आलंय, पण ह्यापुढे मी तू माझ्यासाठी कुठलंही काम करणार नाहीस. नो प्रॉब्लेम. आज संध्याकाळी 8 वाजता ब्लू डायमंड वर भेट. तुझे फोटोग्राफ्स, नेगेटिव्ह तिथेच मिळतील. आणि तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर ते ठेवायला लागेल. क्लिअर? ठीक आहे. ओके. अरे रेश्माला वाचवायला पाहिजे. अरे काय करणार काय? काकडे, रुमाल द्या. रुमाल कशाला? रूम सर्व्हिस. पांढरे डार्लिंग, मी फ्रेश होऊन येते. कोण आले? काय रे? रूम सर्व्हिस. रूम सर्व्हिस. रूम सर्व्हिस. रुमाल का लावलेस? हे नाकात जातं ना. वास तो चांगला येतोय. नाकात गेलं की वास खराब येतो. रुमाल काढ. रुमाल काढ.
अरे काय झालं? काय रे वाचलो. काय झालं? अरे रुमाल काढला असता तर वाटच लागली असती. आईला आईला काय आईला, जा आता तुझी पाळी आहे, जा. काय करायचंय? सगळं ठरवलेलं विसरलास. चल जा लवकर, चल जा जा जा. तुम्ही कुठे? बघितलंय मी, पण कुठे ते काही. हॅलो सर. तुम्ही कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. पांढऱ्याच्या दाढी लावून सुद्धा बरोबर ओळखलं याने मला. घाटपांडे, घाटपांडे तू. या पांढरे साहेब बसा, घर आपलंच आहे. या नाटकाचा खरा सूत्रधार. एनिवे, कसं वाटलं? रेश्मा, तू हिचा आदर घेऊन माझ्याशी खेळ खेळलास. अरे अशा फटाकड्यांशी अनेक वेळा खेळ खेळलोय मी, आणि वेळ पडली ना तर खेळ खल्लास करीन, हेच ना? हसू नकोस, नाहीतर. नाहीतर काय कराल पप्पा? विद्या, तू माझ्याशी खोटं बोललात ना? का असं वागलात? तू तू माझं ऐकून तर घे बेटा. हात नका लावू मला. मला तुमची मुलगी म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटते. मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आय हेट यू पप्पा, आय हेट यू. विद्या, विद्या माझं ऐक तरी. का वागलास तू असा? का माझ्या मुलीला ओढलंस तू यात? वाद तर तुझ्या माझ्यात होता ना. तेच विचारतोय मी. माझ्यावरचा राग माझ्या परिवारावर का काढलास? का त्यांच्यापासून तोडलंस मला? तुझ्यामुळे मी त्यांच्यापासून दुरावलो. एका मुलीच्या मजबुरीचा फायदा घेऊन तू माझ्यासारख्या लोकांना आयुष्यातून उठवतोस ना. मजा वाटते ना तुला हे सगळं करताना. मग तुझ्यासारखंच मी वागलो तर बिघडलं कुठे? एनिवे, राघव पांढरे, कसं वाटतं लोकांच्या नजरेतून उतरताना, त्यांच्यापासून आपण स्वतःला लांब जाताना पाहताना? तुझ्या सर्व उपकारांची परतफेड अजून व्हायची आहे. मी राघव पांढरे बोलतोय. सुपारी द्यायची. नाम नाव अविनाश पाटील. अरे आव्या, ही तर राघवची मुलगी. कुणी का असे ना, हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे. अरे चल. डॉक्टर, नाव शी इज ऑल राईट. रक्त खूप गेलंय, त्यांना रक्ताची आवश्यकता आहे, आणि रक्तगटही रेअर आहे. कोणता रक्तगट आहे? AB निगेटिव्ह. हा तर माझा ब्लड ग्रुप आहे आणि मी रक्त द्यायला तयार आहे. चला, आलोच. ठीक आहे.
काय ग तू अंधारात का बसलीस? घरातले दिवे गेलेत. दिवे गेले तर जनरेटर लावायचा, नाही तर मेणबत्ती लावायची इथे. त्याने घरातला अंधार दूर होईल रे, पण आपल्या आयुष्यात जो अंधार पसरलाय ना त्याचं काय, तो कसा दूर होणार? मला तुझी वाद घालण्याची इच्छा नाहीये. विद्या, ए विद्या. विद्या घर सोडून गेलीये. विद्या घर सोडून गेली? हो. तू अडवलं कसं नाहीस तिला? तुम्हाला काय वाटलं मी माझ्या मुलीला अडवलं नसेन का? कुठे गेली असेल माझी मुलगी? काय झालं असेल तिचं? ती तुझी कुणी नाहीये, माझी मुलगी आहे ती. आजपर्यंत ज्या पद्धतीने माझ्याशी वागत आलायस ना तू, ते निमूटपणाने सहन केलंय. उघड्या डोळ्यांनी सगळं बघत आले, पण माझ्या मुलीने का म्हणून सहन करायचं रे? आता सगळीकडे शोध घेतला तिचा, मित्रमैत्रिणींना फोन केले, कुठेही पत्ता नाहीये तिचा. याद राख, तिने जर काही तिच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं ना, तर मी तुला माफ करणार नाही. याद राख, कधीही माफ करणार नाही. दादा, आता आणखीन काय हिरावून घेण्यासाठी आलास तू इथे? मार्केटमधली माझी प्रतिष्ठा, माझं कॉन्ट्रॅक्ट, माझं यश सगळंच ते नेलंस तू. आणि याच कारणाने विद्या घर सोडून गेली, ते तुझ्यामुळे. दादा, स्वतःच्या मनाला विचारून बघ की तू कुठे चुकलास. जखमेची खपली काढायला आलायस? दादा, तुम्हाला नेहमी चुकीचंच समजत आलायस. अरे वहिनीचा फोन आला की विद्या घर सोडून गेलीये म्हणून मी आलो. दुःखाच्या वेळी आपल्या माणसाचा आधार वाटतो, त्याच्या प्रेमाची सावली हवी असते म्हणून मी आलो. पण तुम्हाला कधी समजूनच घेतलं नाहीस, पैशाच्या धुंदीत वाहवत गेलास. अरे दादा, आपली माणसं, त्यांची माया, प्रेम, जिव्हाळा हे तू कधी समजूनच घेतलं नाहीस. पूर्वीचा तो दादा कुठे गेला? अरे काय करून घेतलंस तू हे स्वतःच? कुठे हरवला तो दादा? माझं चुकलं माझं. मी एकटा पडलो, मान्य मला, पण माझ्या पापांची शिक्षा तिनं का भोगायची? मला काय नको, मला माझी मुलगी हवी. दादा, तीच मला सोडून गेली तर मी जगू तरी कसा मी? दादा, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अरे सापडेल ती. आपल्याला निघायला हवं, तिला शोधायला हवं. चल चल. आता कशी आहे तब्येत तिची? ती अगदी व्यवस्थित आहे. आधी औषध आणा. तुझा फोन लागला का? ट्राय करतोय पण लागत नाहीये. ऑफिस घर कुठेच नाही, मोबाईल सुद्धा लागत नाहीये. तू ट्राय करत राहा, मी औषधं घेऊन येतो. हं? काय करतो? हॅलो. हॅलो हां, साहेब, तुमचा कधीपासून फोन ट्राय करतोय मी. काय झालं घाटपांडे? साहेब, तुमच्या मुलीचा काय झालं मुलीला? साहेब, मुलीचा ऍक्सिडेंट झालाय तुमच्या. अपघात? कुठनं बोलतोस तू? सिटी हॉस्पिटल. सिटी हॉस्पिटल? तू थांब तिकडे, मी आलोच. दादा, दादा काय झालं? चल सिटी हॉस्पिटलला जाऊया आपण. चल.
इन्स्पेक्टर साहेब आव्याला काय झालंय काय? काय कल्पना नाही हो, आम्ही तिथं पोचलो आणि हो पोचलो आणि गुंड त्याका चाकू मारून पळून गेले. काय? विद्या, विद्या, विद्या मला माफ कर. पप्पा पुरे करा ही नाटकं. तुम्ही परत खोटेपणाने वागलात ना. यापुढे नाही वागणार मी खरंच सांगतो. भार्गव, सुनंदा, तुम्ही तरी सांगा तिला. विद्या, दादाला त्याची चूक उमगली. एकदा माफ कर. यांना जर माफी मागायचीच असेल ना, तर ज्यांनी त्यांच्या मुलीचा जीव वाचवला त्याची माफी मागायला सांगा. कोण आहे तो? अविनाश साहेब. अविनाशने तुमच्या मुलीचा जीव वाचवला. घाटपांडे? हो साहेब, अविनाशमुळे वाचला. घाटपांडे, काही करून मला अविनाशला भेटलंच पाहिजे. मला त्याची माफी मागायची. कुठे आहे तो? आता काय उपयोग साहेब, खूप उशीर झालाय आता. प्लीज असं कोड्यात बोलू नका. मला सांगा कुठे आहे तो. ठीक आहे, चला सांगतो. ते शुद्धीवर आले, त्यांना तुम्ही भेटू शकता. बाबा, तुम्ही आम्हाला सोडून तर नाही जाणार ना. नाही बेटा, आता तुला सोडून कुठेही जाणार नाही. अरे जाऊन तर बघ, टंगरत तोडून हातात देईन तुझ्या. अविनाशराव, तुमच्यामुळे माझी मुलगी विद्या मला परत मिळाली. तुम्ही मला माणसात आणलं. मला माफ करा अविनाशराव. मला तुमच्यावर राग नव्हता, तुमच्या वाईट वृत्तीवर राग होता. तो संपला, सगळं संपलं. संपलं कुठं, आता सुरुवात झाली. अविनाश दादा, मी आणि शलाका अगं पाया पड दादांच्या. घाटपांड्या, तू आणि शलाका साहेब ते ठरलं? अरे वा वा वा, माझ्यातर्फे तुला 2 बेडरूमचा फ्लॅट प्रेझेंट. अरे वा वा. काय म्हणता साहेब? हो, बघितलं शलाका, इन्क्रीमेंट नाही तर नाही, लॉटरी तर लागली. काय म्हणालास? पाय पडतो साहेब, पण अविनाश, वा वा. मलाही तुम्हाला शेवटचं भेटायचं होतं. केवळ तुमच्यामुळे आयुष्यात पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याची उमेद माझ्यात निर्माण झाली आहे. वेल, जाता जाता तुम्हा साऱ्यांची मला माफी मागायची होती. मी गावी चालली, प्रयत्न करेन आईची स्वप्न पूर्ण करायची. येते अविनाश, काळजी घ्या स्वतःची. हे पोरानो, आता थट्टा मस्करी बस झाली. अरे परमेश्वराच्या कृपेनं माझा अविनाश परत आलाय. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हालाच माझा कान मंत्र लक्षात ठेवा. अरे घरची लक्ष्मी तीच खरी लक्ष्मी.
तिनंच घर भरा. एकदम खरा बोललात दादा. मुंबई नको आणि मुंबईची बायल बी नको. गावची रेतीच मस्त. ऑल टाइम फेमस. नो मिक्स माती, ओनली पाटलाची प्युअर रेती.